राम राम मंडळी. आजच्या व्हिडिओचा विषय आहे लड्डू मुत्यानं अवतार येईन संचारी देवर. या व्हायरल रील्स मध्ये असणाऱ्या लट्टू मुत्या म्हणजे पंख्यावाले बाबा. जाणून घेऊया पंख्यावाल्या बाबाचा विषय कसा हार्ड आहे आणि जास्त वेळ न दवडता व्हिडिओला स्टार्ट करू. तर मग चला. सध्या सोशल मीडियावर लड्डू मुत्याच्या रील्सचा ट्रेंड आलाय. ह्यो खुर्चीवर बसलेला बाबा, त्याला काही जण खांद्यावर उचलून घेतात आणि ते पण खुर्ची सकट. आणि ह्यो बुवा हाताने पंखा थांबवतो आणि पंख्याच्या पात्यावरची धूळ उचलणाऱ्याच्या कपाळाला लावून आशीर्वाद देतो. मजा मस्ती म्हणून सध्या असे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात बनत असून लड्डू मुत्याच्या गाण्याने सोशल मीडियावर नुसता धुरळा उडवलाय. ज्याला बघाव त्यो बॅकग्राऊंडला लट्टू मुत्यानं अवतार येईल संचारी देवर हे गाणं लावून पंख्यामध्ये बोट घालतय. बरेच जण मजा मस्करी म्हणून रील्स बनवत असले तरी बुवाच्या भक्तांच्या मते बुवा लय चमत्कारी. बुवानी जर घरी येऊन पंखा थांबवला आणि आशीर्वाद दिला तर म्हणे जीवनातील सर्व दुःख दूर जातात. प्रकरण जास्त गंभीर नसले तरी देखील ह्या लड्डू मुत्याचा शोध घ्यायचा निर्णय आम्ही घेतला. अख्खा एक दिवस वाया घालून हा सदर व्हिडिओ आम्ही निर्मिला आहे. हे लड्डू मुत्या कुठं असतोय हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर सांगतो. आणि हा प्रश्न जर तुम्हाला पडला नसेल तरी ऐका. लड्डू मुत्या बाबा हा कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात असतोय. आणि एक गोष्ट सांगू का, पंखा थांबवण्याशिवाय बुवा म्हण प्रवचन सुद्धा देतात. सध्या सोशल मीडिया गाजवत असला तरी देखील भक्ताची याच्यावर लई श्रद्धा आहे. ह्यो बुवा प्रवचन देतो यात काय नवल असं वाटत असेल तर सांगतो, याच्या प्रवचनाला गर्दी जमते. ऐका नाही नवल. एके दिवशी बाबा भक्ताच्या घरी गेला व त्या घरचा पंखा थांबवून त्यांनी सदस्यांना आशीर्वाद दिला. आणि तेव्हा हे सर्व प्रकरण मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून त्या भक्तांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि चमत्कार झाला. हे पंख्यावाला बाबा चर्चेचा विषय बनला. व्हिडिओ लय व्हायरल झाल्यामुळे ह्या बुवाला बी लय फॉलोअर मिळाले. आता मी बुवावर व्हिडिओ बनवला म्हणल्यावर तुम्ही तर चॅनल सबस्क्राईब करणार, लाईक शेअर करणार आणि कमेंटमध्ये जय लट्टू मुत्या बाबा म्हणायला विसरू नका. ह्या बाबाचं नाव म्हण लड्डू मुत्या बाबा नाहीये. लड्डू मुत्या त्यांच्या गुरुचं नाव आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं व आज घटिकेला त्यांच्या नावाने समाजसेवा करणारी एक संघटना आहे. असे म्हणतात की एके दिवशी कार्यक्रमादरम्यान ह्या बाबांनी फुल स्पीडमध्ये चालू असणारा पंखा थांबवला व भक्तांना आशीर्वाद दिला. व बाबाचा तो व्हिडिओ भक्तांनी सोशल मीडियावर अपलोड केला आणि व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला लट्टू मुत्याने अवतार येईल संचारी देवर हे गाणं टाकलं. पुढं व्हिडिओ व्हायरल झाला आणि लोकांनी याला लड्डू मुत्या बाबा म्हणायला चालू केलं. सोशल मीडियाच्या जमान्यात कितीतरी जण रातोरात फेमस झालेली याची देही याची डोळा बघितली आणि त्यातच आता लड्डू मुत्याची भर. अजून काय काय बघावं लागणार देव जाणे. आजच्या या युगात असल्या बाबांवर लोक विश्वास ठेवतात. आश्चर्यच आहे. कदाचित यालाच अंधश्रद्धा म्हणतात वाटतं. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लड्डू मुत्या बाबा की जय.